स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत MPSC पूर्व परीक्षे 2021 चे गणिताचे क्वेश्चन्स। तर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नाही केलं असेल तर सबस्क्राइब करून टाका आणि व्हिडिओला लगेच सुरुवात करू आपण। तर प्रश्न पहिला आहे, बागेचे प्रवेश शुल्क 35% कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% वाढली तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल हा किती असेल? तर इथे बघा, आपण पहिले अंदाजे घेऊ। जर बागेचे प्रवेश शुल्क आहे समजा 100 रुपये आणि सुरुवातीला जे ऑडियन्स होती ती 100% प्रेझेन्स होती असं आपण ग्राह्य करू। तर हे जर आपण गुणाकार केला तर हे येणार 10,000, म्हणजेच प्रवासी जर 100% आपण धरले सुरुवातीची। आणि आता पुढे बागेचे प्रवेश शुल्क 35% कमी होते। 35% म्हणजे पहिले 100% होते, त्याच्यातून 35% गेले तर हे उरणार 65% गुणिले, आणि 35% प्रवेश शुल्क कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची जी संख्या आहे ती 40% वाढली। प्रवाशांची संख्या 40% वाढली म्हणजे पहिली 100 होती, आता 40% वाढली, ती झाली 140। जर आपण ह्यांचा गुणाकार केला इथे बघा 65 गुणिले 14 जर आपण केले तर हे होणार 5 चोक 20, 2 4 26, 24 आणि 2 हे 26 आणि 65 1 65 हे होणार 0 6 5 11 1 40 6 7 8 9 ओके 910 हे 910 आणि हे 0 आपण इथे धरला नव्हता म्हणून हा 0 येते, म्हणजेच 9100। तर आता ह्याच्यामुळे प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल आपल्याला करायचा। आता पहिले 10,000 उत्पन्न होतं, आता 9100 आहे, म्हणजे फरक किती झाला? 900 रुपयाचा फरक झाला। तर आपण त्याची मांडणी अशी करू, 900 रुपये भागिले किती येणार इथं 10,000, म्हणजे 10,000चे 900 म्हणजे किती टक्के? त्याचा आपण असा अर्थ घेऊ, याची वजाबाकी घेतली ती येणार 900 आणि मग 10,000 वर 900 म्हणजे किती टक्के? तर ते ह्याच्यापैकीच एक आपलं आन्सर असेल। तर इथं जर बघितलं आपण हे 2 शून्य हे 2 शून्य कॅन्सल, म्हणजे 4 शून्य वरती आणि 1 2 3 4 शून्य खाली, तर वरती उरतात फक्त 9 जे की टक्केवारीमध्ये आहे, म्हणजे ही घट झालेली आहे आपली आणि त्याचं उत्तर येणार 9% कमी, म्हणजे उत्पन्न 9% कमी झाला। म्हणजे अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये आपण हे ॲझम्पशन करून हे उदाहरण सोडू शकतो। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न होता, कामावरती नेहा एक काम 6 दिवसात पूर्ण करते, रेखा तेच काम 18 दिवसात पूर्ण करते। जर दोघांनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? तर आपल्याकडे एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, दोघांनी एकत्र केलेले काम म्हणजे XY डिवायडेड बाय X + Y। इथे X आणि Y जे आहे ते दोघांचे कामं आहेत, म्हणजे याच्यापैकी एक क्वांटिटी आपण इथं दोन्ही क्वांटिटी इथं टाकून द्यायची। जर आपण बघितलं दोघांनी एकत्रित केलेले काम, Xला आपण कन्सिडर करू 6 आणि Yला आपण कन्सिडर करू 18 आणि भागिले इथं येणार 6 अधिक 18 आणि दोघांनी एकत्रित केलेले काम इथं वरती ॲज इट इज राहू द्या, हे लगेच सॉल्व नका करू। आणि हे 18 आणि 6 हे होणार 24। आता जर आपण बघितलं हे 6 आणि या 24ला भागले 6 चौक 24 आणि 18 भागिले 4 हे जर आपण केलं तर इथं याला 4ने भाग जाईल, 4 चौक 16 वरती 2 उरतात आणि ते होणार 20, म्हणजे 4 पंचे 20, 4.5 आपलं उत्तर आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर ए हा आपला आन्सर आहे। हा जो उदाहरण होता सेम उदाहरण नळ आणि टाकीवरती सुद्धा येतो। समजा उदाहरण कसं येईल, एक नळ एक टाकी 6 दिवसात भरते, दुसरी टाकी 6 दिवसच्या ऐवजी आपण घेऊ 6 तासात भरते आणि दुसरा नळ 18 तासात भरतो। तर दोन्ही नळ एक टाकी किती तासात भरतील एकत्रितरित्या? तर हाच फॉर्म्युला तिथं पण यूज करायचा नळ टाकीला सुद्धा। तिसरा प्रश्न होता, खालील संख्यांमधून विसंगत संख्या ओळखा। आता हे जे इथं संख्या दिलेली आहेत तर हे जी संख्या आहे हे काही क्यूब्स दिलेले आहेत। जसं बघा इथे 7चा क्यूब आहे 343, परत इथं 64 आहे ते आहे 4चा क्यूब आहे, पुढे इथे 10 648 जे आहे ते 22चा क्यूब आहे 10 648 आणि इथं 3375 हे 15चा क्यूब आहे, म्हणजेच 15चा क्यूब आहे 3375 आणि जो इथे 324 दिलेला आहे हा कशाचाही क्यूब नाही, म्हणजे आपलं उत्तर 324 आहे। हे या उदाहरणात फक्त क्यूब माहिती पाहिजे होते तिघांचे आणि त्यावरून हा उदाहरण सुटतो, म्हणजे इथं हा 324 आपला आन्सर आहे, ऑप्शन नंबर सी। पुढचा प्रश्न होता सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज। MPSC पूर्व परीक्षेत दरवर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजावरती प्रश्न येतातच, त्यामुळे हा जो टॉपिक आहे हा सगळ्यांनी चांगल्या प्रकारे करून घेणे गरजेचे आहे। आता इथे बघा प्रश्न आहे, एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज दिलेले आहे 1800 आणि 1890, तर ती रक्कम दर साल दर शेकडा किती व्याज दराने ठेवली होती? किती व्याजदर म्हणजे आपल्याला रेट काढायचा आहे, आर काढायचा आहे।
तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, आर बरोबर व्याजातील फरक म्हणजे दोन्ही व्याजातील फरक गुणिले 100 भागिले एका वर्षाचे सरळ व्याज. तर व्याजातील फरक किती येतं, 1890मधून जर 1800 आपण वजा केले, इथं आपण पहिली मांडणी करू. 1890 वजा 1800 गुणिले 100 भागिले इथं एका वर्षाचे सरळ व्याज. आता 2 वर्षाचे किती आहे सरळ व्याज, हे 2 वर्षाचे दिले 1800, म्हणजे एका वर्षाचे किती येणार, 1800च्या निम्मे येणार, 1800च्या निम्मे. आता हे इथं बघा 1890मधून 1800 गेले, हे झाले 90 गुणिले 100 भागिले हे होणार 1800चे निम्मे, म्हणजे हे झाले 900. आता हे 2 0 हे 2 0 कट होणार, वरती उरणार 90 भागिले इथे येणार हे 9. ओके, आणि या 9ने या 90ला भाग देईन, 9 आहे 90, म्हणजेच आर किती आला रेट ऑफ इंटरेस्ट, तो आला 10%. तर अशा प्रकारे आपण हा उदाहरण सोडू शकतो. उत्तर आहे ए. या उदाहरणात मेन म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला माहीत पाहिजे, कारण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजचे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत, तर इथे हा फॉर्म्युला यूज करायचा होता. ओके, पुढचा प्रश्न बघूया. एका 100 विद्यार्थ्यांच्या वर्गातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आणि 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. 8 विद्यार्थी गणित व इंग्रजी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. तर किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. आपल्याला माहिती फॉर्म्युला, दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले विद्यार्थीचा गणितात उत्तीर्ण झालेले, इंग्रजीत उत्तीर्ण झालेले यांची ॲडिशन आणि वजा दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले. आपल्याला ही क्वांटिटी भेटेल. म्हणजेच गणितात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहे 40 विद्यार्थी अधिक इंग्रजीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 60 आणि इथं वजा दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले. आता इथं बघा 8 विद्यार्थी दोन्ही गणित आणि इंग्रजी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. 100पैकी 8 अनुत्तीर्ण झाले, म्हणजे उत्तीर्ण किती झाले, 5 किती झाले, 92 विद्यार्थी झाले. म्हणजे 100मधून 8 गेले 92, तर इथं येणार 92. आता हे जर आपण केलं तर 100 40 आणि 60 100 वजा 92 हे होतात. 100मधून 92 गेले 8% किंवा 8 विद्यार्थी म्हणू आपण, टक्केवारी नाही. म्हणजे दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहे 8. ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर आहे. ओके, जर तुम्हाला काही कन्सेप्ट कळले नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी. धन्यवाद.